सध्या आपण लोकसभेच्या निकालाकडे डोळे लावून बसलो आहोत। तरीही तुम्हाला माहिती आहे का की ही लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या 1-2 पोटनिवडणुका सोडल्या तर महाराष्ट्रानं गेल्या 2-2.5 वर्षात जनतेतल्या मोठ्या निवडणुका पाहिल्याच नाहीत। विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदांचा आणि 289 पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। याचा दुसरा परिणाम म्हणजे या निवडणुका नाहीत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून विधान परिषदेवर 9 जागा निवडून जातात, त्या सुद्धा 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत। सगळीकडे प्रशासकाच्या हाती कारभार आहे। कितीही नाही म्हटलं तर पाणी पुरवठा, स्वच्छता, घंटागाडी, नाले सफाई, शाळा, गणवेश, पुस्तक वाटप यावर परिणाम होऊन सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे। लोकल बॉडी नसल्यानं छोट्या छोट्या कामांवर लक्ष ठेवणं कठीण बनतंय। मुंबईचाच विचार केला तर नाले सफाई टेंडर कडे कोण लक्ष देतंय हा प्रश्न विचारला जातोय। राज्यपाल नामनियुक्त 12 जागांचा घोळ 2019 मध्ये अचानक महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सुरूच आहे। त्याही जागा अजून भरलेल्या नाहीत। आता हे आज सांगायचं कारण काय तर या सगळ्या गोष्टींमुळे जून नंतर विधान परिषदेचे 78 सदस्य संख्याबळ 51 वर खाली येणार आहे। आणि याच विषयावर आम्ही विचारला होता 0 आवर मधील आजचा आपला दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, राज्यात 29 महापालिका निवडणुका रखडल्या आहेत, त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। 5 दिवसानंतर नवीन लोकसभेचा निकाल लागलेला असेल। ती निवडणूक संपताच विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होत आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे वळवलेला पाहायला मिळतोय। 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे ज्या 9 जागा रिक्त आहेत त्यात सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, जळगाव आणि भंडारा गोंदिया या स्थानिक प्राधिकरण संस्थांचा समावेश आहे। तर राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। त्यात हे प्रकरण न्यायालयातही आहे। विधानसभा निवडणुकीपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे। याबाबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांना आम्ही विचारलं, ते काय म्हणाले पाहूया। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यापासून म्हणजे साधारणपणे 2022 पासून विधान परिषदेवरील 12 सदस्यांच्या नियुक्तीचा म्हणजे राज्यपाल कोट्यातून 12 सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मिटेल असं वाटत होतं, पण तो नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा मिटलेला नाही। आणि कदाचित नवीन सरकारमध्ये जे सहभागी पक्ष आहेत त्यांचा वाटा किती असावा हे अद्याप निश्चित नसल्यामुळे हा प्रश्न तसाच राहिलेला बरा की काय अशी तर मानसिक म्हणजे स्थिती नाही ना असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे। त्यामुळे राज्यपाल कोट्यातल्या 12 जागांचा प्रश्न तर बाजूलाच आहे, तो न्यायप्रविष्टही आहे। राहता राहिला प्रश्न 9 जागा आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या असतात। आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका आज कुठेही निवडणूक झालेली एकही संस्था अस्तित्वात नाही। प्रत्येक ठिकाणी आज प्रशासक आहे आणि इथे निवडणुका झालेल्या नसल्यामुळं विधान परिषदेवर त्यांनी निवडून देण्याच्या ज्या 9 जागा आहेत त्याही रिक्त राहिलेल्या आहेत। म्हणजे जोपर्यंत यांच्या निवडणुका पार पडत नाहीत आणि त्या या वर्षभरात पार पडण्याची तशी काही चिन्हही दिसत नाहीत, त्यामुळं 9 जागा विधान परिषदेवरच्या कदाचित पुढच्याच वर्षी भरल्या जातील की काय अशी परिस्थिती आहे। नाही म्हणायला नुकत्याच मुंबई आणि कोकण अशा 2 पदवीधर मतदारसंघात तसंच नाशिक आणि मुंबई या 2 शिक्षक मतदारसंघात एकूण 4 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत। 26 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी असेल, त्यामुळे वातावरणात थोडी तरी गरमी वाढली आहे। मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोक भारतीचे कपिल पाटील, कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष किशोर दराडे हे निवृत्त होणार आहेत।
लोकभारतीनं सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेल्यास माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत हे इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांच्या नावाची चर्चा आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजित पानसे यांनी यांची उमेदवारी घोषित करून भाजपची अडचणही मनसेनं केली आहे. अशा प्रकारे या जागांसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यपाल कोट्यातल्या 12, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या 9 आता राहतात पदवीधर आणि शिक्षक. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबईच्या आणि नाशिकची काही म्हणजे ह्या मिळून एक 4 जागा आहेत, ज्याच्यामध्ये मुंबईची पदवीधरची जागा आहे, शिक्षक आहे, पुन्हा नाशिकची शिक्षक मतदारसंघातली जागा आहे. तर या निवडणुकीमध्ये आणि पुन्हा कोकणची आहे पदवीधर मतदारसंघातली, या ठिकाणी मात्र चुरस निर्माण होईल. कारण इथे मतदार हा एकतर पदवीधर किंवा शिक्षक आहे आणि त्यातून निवडून देण्याच्या जागांसाठीची चुरस ही आपण पाहतच आहोत. कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे हे भाजपचे सदस्य आमदार आहेत, पण तिथे आता मनसेने दावा केला आहे आणि अभिजित पानसे यांना बरं नाही, त्यामुळे तिथे आता चुरस निर्माण होणार आहे. तर 3ऱ्या क्रमांकाची मतं मागच्या वेळी 2018मध्ये इथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होती. त्यामुळं शिवसेनेचा उमेदवार जर इथे उभा राहिला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मिळून जी मतं तयार होतात, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो. तर मनसे नेमकं काय भूमिका बजावू इच्छितो हा एक औत्सुक्याचा प्रश्न आहे. विधान परिषदेचं एकूण संख्याबळ 78 आहे हे आपल्याला माहिती आहेच. त्याचं ब्रेकअप तुमच्या माहितीसाठी सांगते. मीडिया सेंटरला ते आपण बघूयात. विधानसभा सदस्यांमधून 30 आमदार निवडून येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 आमदार, पदवीधरमधून 7 आमदार, तर शिक्षक मतदारसंघातून अजून 7, राज्यपाल नियुक्त 12 आमदार, असं एकत्र 78चं संख्याबळ हे विधान परिषदेचं असतं. मात्र आता सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्यपाल नियुक्त असो, हे आमदार आपल्याला मिळू शकत नाहीये. सध्या याच विषयावरून जो घोळ सुरू आहे त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज्यात 29 महापालिका निवडणुका रखडल्यात. त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजे का? सोशल मीडियावरच्या तुमच्या प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून दत्ताराम मोरे, नगरपालिकेची निवडणूक का होत नाही हे निवडणूक आयोगानं सांगावं. जनता निवडणूक आयोगासाठी की निवडणूक आयोग जनतेसाठी हेच कळत नाही. यूट्यूबवरून उमेश पाटील, महापालिका आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतलेल्या चांगल्या. यूट्यूबवरून सुहास नलावडे, या निवडणुका होऊ शकत नाही कारण भाजप घाबरले आहे. इंस्टाग्रामवरून राजमोहन शिंदे, हो, महापालिका निवडणुका या विधानसभेच्या आधीच व्हाव्यात. इंस्टाग्रामवरून रवी थोरात, होय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानं विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकांचा पेच निर्माण झाला आहे. कारण नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांमधून ते 6 आमदार निवडले जातात. या 6 पैकी एक अनिकेत तटकरे यांची जागा 31 मे रोजी रिक्त होत आहे. तर सुरेश धस, प्रवीण पोटे, विप्लव बजोरिया, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे या 5 आमदारांची मुदत 21 जूनला संपुष्टात येत आहे. राज्यात निवडणुका लांबण्यामागे ओबीसींचे राजकीय आरक्षण महत्त्वाचा मुद्दा होता. नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्यांमध्ये करण्यात आलेले बदल अशा मुद्द्यांवर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खऱ्या अर्थानं मोकळा होईल असं म्हणता येईल. आता आपण पुन्हा
पोल सेंटरवर जाऊयात आणि आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय तो पाहूयात. परत एकदा बघूया आपला दुसरा प्रश्न. राज्यात 29 महापालिका निवडणुका रखडल्यात. त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजेत का? एकूण 32,000 मतं. यूट्यूबवर 92% म्हणणं आहे होय, 8% म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 91% होय म्हटलंय, 9% नाही. फेसबुकवर 80% होय म्हटलंय, 20% नाही. एक्सचा कौल. शहाऐंशी 80% होय म्हटलंय, 14% नाही. विधान परिषदेच्या जागांचा घोळ असो की कल्पनेपलीकडे लांबलेल्या महानगरपालिका निवडणुका असोत, या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली बहुमत मिळवलेल्या भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडी सरकार अचानक सत्तेत आल्यापासून. मग या सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एखादी गोष्ट प्रपोज करायचे, त्याला भाजप नेटानं विरोध करायचा. या नादात तो विषय रेंगाळून मागे पडायचा. असा खेळ 2-2.5 वर्ष सुरूच होता. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड. महाविकास आघाडीनं यादी पाठवली, पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती नाकारली होती. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं, पण 12 आमदारांची निवड मात्र मागेच पडली. कदाचित शिंदे, फडणवीस, पवार योग्य टायमिंगची वाट बघत असतील. हा त्या रणनीतीचा भागही असू शकतो. तीच गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत म्हणता येईल. ठाकरेंना सहानुभूती मिळेल म्हणून मुंबई पालिका निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आरोप शिंदे सरकारवर झालाय. आता 2 वर्षांमध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर सुद्धा विधान परिषदेच्या या रिक्त जागांच्या निवडणुकांचा टाइम टेबल अवलंबून असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.